गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉगची सुरुवात होते हॉलपासून आणि सकाळची वाजलेत आता 5:15. उशिरा उठली मी 5:15 5:20 झाले. खिचडीच करते, शॉर्टकट पर्याय आहे माझ्याकडे, दुसरा काय नाही. खिचडीचं वातावरण बघायचंय कसं तुम्हाला गडबड होते. काल पण एवढं काही शूट नव्हतं केलेलं, झोपलेलीच. आता पण चहा ठेवते एक साईडला खिचडी करते, पटापट तयार करते. झाडू वगैरे मारायचं आहे, पूजा करायची, बरंच काम आहे. तर भेटूया नंतर. मोर ओरडत होते पण नंतर ओरडले ना, मोर बाहेर सगळा स्टाफ मला होता, मॅडम तब्येत सुधारली होतं तुमची. म्हणलं आता परत काय होईल. कुठे असू शकतात दिनेश मोर, इकडेच तसं नाही पाहिजे. तिथे जाळल्या वाटतं तिथे. एवढी फुलं आले पण एक फळ नाही फुलं दिसत. मस्त वाटतं ना, ग्रीन ग्रीन छान वाटतं. एवढे भारी वाटतात ना. गरम पण नाही दिसत जास्त. रिक्षा थांबली पण भरली ना, रिक्षा थांबली होती पण भरली. किती वाजलेत आता? 6:30 झालेत आत्ताशी. 1 तास आधी मी जाणार. किती झाले? 31. मग अगं बरोबर टाइम होतो. दोघे स्टेशन. ट्रॅक्टर निघायचं. दगडी ते ते वरती जातो म्हणून ना, अंगार येतो. मला डोंगर आमचे इथे एवढे सुंदर सुंदर आहे. काय तुम्हाला स्टेशन पासून चालले आमचं. शॉर्टकट आहे, शॉर्टकट. येताना इथून नाही परवडत आपल्याला, है ना. रिक्षाच नसते इथे. रिक्षा जर चालू झाल्या ना इथून तर बरं. काय उपयोगच नाही तरी पण मला. मी मागेच येते ना, लगेच दुकानं पण स्टार्ट झाली इथे, है ना. तुला बरं पडतं ना, तू तिथूनच चढतोस, तुला बरं पडतं.
इथे पण स्टॉल लावला पाहिजे एखादा, हो ना. आता बस लावतील पूर्ण, आता भरून टाकतील इथून. पुढे बसू का? चालत जाईल ना हळूहळू. हा मग काय, लेडीज इथेच आहे बाजूला. गर्दी पण नसते ना, मस्त उतरायला पण भेटत, जागा पण भेटते चांगली. ठाणा ट्रेन आहे, ठाणा कितीचे 7:01 ठाणा लागले. आज नाही म्हणता म्हणता एवढा लवकर पोचताय. आज व्हिडिओ पण भरपूर झाले चालत आल्यावर, यश बरोबर आल्यावर घाई घाईत होते. असं वाटतंय मी परत इकडे छान वाटतंय, पण गरम व्हायला लागलं आता. ट्रेन चालू हवा लागते. आणि हे प्लॅटफॉर्म बनवलंय ना इकडचा, तर हा एवढा मस्त वाटतोय ना, छान वाटते मला. त्या तिथल्यापेक्षा हे बरं वाटतं, पण हे पत्रे उडून गेले तर काय नाही, कुछ भी हो सकता है. हे काय क्रेन कसलं आहे मला दाखवते. एक क्रेन दिसलं, काम चालू आहे. आणि ही शेड आहे ना, ही शेड एवढी भारी वाटते, मला खूप आवडतं रेल्वे स्टेशनला अशा शेड. तर ते ना तसं नाही बरं वाटत. ते तसे फोटो काढूया आपण एक मस्त. इकडचीच आहे, नाही ती ओ साईडचे. पटरी चेंज नाही झालीये. बसतो इथे. बसू मागे ट्रेन आहे, मस्त वाटतं ना. दिनेश काय म्हणणं आहे तुमचं, एवढं लेट होतोय? काय लेट वगैरे नाही होते, बरोबर येतात. थोडेसे कामं चालू आहेत पनवेलला, थोडेसे म्हणजे भरपूर कामं चालू आहेत. आता कुठले ट्रेन चालू होणार आहे इथे, म्हणून थोडासा प्रॉब्लेम होतो. आणि पावसाळ्यामध्ये तर जास्तच प्रॉब्लेम होतो. मेन गोष्ट म्हणजे तिथून उतरल्याच्या नंतर जायला रस्ता खूप कसं खोटा आहे ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो यायला. आणि हे डिस्टन्स खूप वाढलं आहे आता प्लॅटफॉर्मचं. तर बॅक साईडला यायचं असेल तर खूप चालावं लागतं, आणि पुढे जायचं बॅक साईडला उतरल्यावर पुढे जायला खूप चालावं लागतं, आणि पुढे उतरल्यावर बॅक साईडला खूप चालावं लागतं. तर मध्ये अभुदय बँक आहे, तिथून एक रस्ता लागतो, त्याच्यानंतर यायला ह्या साईडला बरं वाटतं यायला, म्हणजे बॅक साईडला. आणि जर स्टेशनला उतरलं तर जे फ्रंटला चढतात त्यांच्यासाठी बरं आहे ते. तर सगळं चाललेलं आहे. आता जाऊ आपण, बघूया. तरी मी तर लवकर पोहोचणार, 7:15-7:20 पर्यंत पोहोचून जाईल मी. ट्रेन 7:01 तर 7:20 पर्यंत मी पोहोचून जाईल. ओके, कशी ट्रेनची कंडिशनवर डिपेंड आहे, असं काही नाही. त्यामध्ये कलर ते लाल आणि सफेद कलरचे पट्टे लावलेत ना प्लॅटफॉर्मला, ते मस्त दिसतात. दाखवते मी तुम्हाला. येऊ दे, थांबू तरी दे ट्रेन. हे ट्रेन आली ठाणा 7:01. चलो जाएंगे. आता डायरेक्ट आपण मेट्रोला भेटूया. भरली आहे, आता माहिती नाही कितीची ट्रेन भेटते. थोडं ओझं घेऊन चालत मला.
दम लागतो चढेपर्यंत. बापरे, आज तर एवढं ओझ आहे. काय खरं नाही. कधी काही 9 वाजलेत 9 तरी पण काय काय विचारलं डब्बा बघितला पाहिजे. डब्बा आज 31 आहे. दिनेश नाही. वाजले 9:15 9:30 होतात. अंधार बरोबर रात्रीचे 11:15 झाले. तर जेवण वगैरे सगळं झालं. बिछाना टाकलं. आता झोपायचं. जाम दमलं. उद्याला बघूया काय. आय होप माझा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.